एबीपी माझातर्फे चॅम्पियन्स ट्रॉफीचं वार्तांकन करण्यासाठी मी दुबईला आलो आहे आणि मला एका आडोशाला उभं राहून हे शूटिंग करायला लागतं आहे. त्याचं कारण मी वाळवंटी प्रदेशात आहे, प्रचंड ऊन आहे, अजिबात नाही, थंडगार हवा आहे, आकाशात ढग आहेत आणि चक्क थोडा थोडा रिमझिम पाऊस पडतो आहे. कॅमेरा खराब होऊ नये म्हणून केवळ मी आडोशाला उभं राहिलो आहे आणि हे शूटिंग करतो आहे. गंमत अशी आहे की ह्याच्या अगोदर दुबईला जी टुर्नामेंट झाली होती ती जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात झाली होती. प्रचंड गरमी, प्रचंड उकाडा. आत्ता जानेवारी फेब्रुवारीचा मोसम आहे, त्यामुळे या वाळवंटी प्रदेशात सुद्धा थंडगार हवा आहे. कंपॅरेटिव्हली इथं गार हवा आहे आणि ह्याच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे भारतीय संघाचे महत्त्वाचे 3 सामने हे दुबईमध्ये होणार आहेत. पहिला सामना अर्थातच बांगलादेश, दुसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान आणि तिसरा सामना ICC टुर्नामेंटमध्ये नेहमीच चांगला खेळ करणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध आहे. चौथा सामना हा सेमीफायनलचा आहे आणि पाचवा सामना तुम्हाला माहीत नाही, पाचवा सामना ही दुबईमध्ये होऊ शकतो जर भारतीय संघ अंतिम सामन्यात आला तर. या सगळ्याच गोष्टीचा प्रचंड उत्साह, प्रचंड एक्साइटमेंट आहे आणि खास करून इथल्या विकेटचा जर का अंदाज घ्यायचा गेला अगदी टुर्नामेंट चालू होत असताना, तर हवेतल्या गारव्यामुळे इथे थोडंसं गवत राखलं गेलेलं आहे. या विकेट्सना पूर्णपणे विश्रांती मिळालेली आहे. त्यामुळे ग्राउंड्समनचं म्हणणं असं आहे की ही विकेट T20 वर्ल्ड कपला होती तशी नसेल की टॉस जिंका मॅच जिंका. या विकेटवरती फलंदाज आणि गोलंदाज दोघांना बऱ्यापैकी संधी राहणार आहे. बॅट्समनची दादागिरी राहणार आहे, पण बॉलरला अगदीच काही मदत नाही असं होणार नाही आहे. त्यामुळे भारतीय संघ 5 फिरकी गोलंदाजांना घेऊन या स्पर्धेत उतरला आहे. त्यामुळे ह्याचीसुद्धा एक वेगळी एक्साइटमेंट आहे. सुनंदन लेले, ABP माझा, दुबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.